अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीरामपूर तालुक्यातील कडित गावातील एक 7 वर्ष वय असलेल्या मुलाला आपल्या माणुसकीची गरज आहे। आधीच वडिलांचं छत्र हरवलं आहे। आई आणि आजी काबाड कष्ट करून आयुष्याच्या गाडा ओढत आहेत। चुलते आधीच अपघातात अपंग झाले आहेत। कसलाही आधार नाही। मुलाच्या दोन्ही किडनी खराब आहेत। कृपया आपल्या मदतीची गरज आहे। 1 रुपयापासून आपण कितीही मदत करू शकता। एक जीव वाचवायचा आहे। अजून त्याने नीट जगही बघितलं नाही। कृपया मदत करा। नमस्कार, SRB न्यूजमध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे। अहिल्यानगर जिल्ह्यातील राहता तालुक्यातील कोलार भगवतीपूर येथे आज बिबट्या जेरबंद झालेला आहे। गट नंबर 128 129 या ठिकाणी बिबट्या जेरबंद झालेला आहे आणि या ठिकाणी वन विभागाने पिंजरा लावलेला आहे आणि त्यामध्ये पिंजऱ्यामध्ये बिबट्या अडकलेला आहे आणि स्थानिक लोकांनी भरपूर प्रमाणात अशी गर्दी केलेली आहे आणि आपण स्थानिक लोकांशी आपण जाणून घेणार आहोत की बिबट्याचे वास्तव या ठिकाणी किती दिवसापासून आहे। तर दादा, तुमचं नाव काय? बाबासाहेब रंगनाथ थोरात। हा बिबट्या कधी जेरबंद झाला? आज पहाटे सकाळी 6 वाजता। आणि सरासरी किती संख्या आहे बिबट्याची? ती 3 संख्या आणि 1 पिल्लू आहे। तर बघू शकता की इथे 3-4 बिबट्याचं वास्तव्य आहे आणि स्थानिक लोकांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे आणि भीतीचे वातावरण निर्माण झालेले आहे। तर आपण बघू शकता की बिबट्या जेरबंद झालेला आहे आणि 2 कोंबड्या त्या पिंजऱ्यामध्ये ठेवलेल्या आहे। तर तुम्हाला प्रत्यक्षात त्या कोंबड्या पण दाखवतो आणि बिबट्या पण दाखवतो। बघा, या ठिकाणी या कोंबड्या इथे पिंजऱ्यामध्ये ठेवण्यात आल्या होत्या आणि त्या पिंजऱ्याला बघून, कोंबड्याला बघून बिबट्या जेरबंद झालेला आहे। त्याच्या लालसेपोटी इथे बिबट्याचं वास्तव्य आहे आणि या पिंजऱ्यामध्ये बिबट्या जेरबंद झालेला आहे। बघा, स्थानिकांची भरपूर प्रमाणात इथं गर्दी झालेली आहे। ताज्या बातम्यांसाठी आणि नवनवीन अपडेट्ससाठी SRB न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।